रडायचं नाही असं म्हटला. कोण? खिलजी, बख्तियार खिलजी. बायको रडली त्याची याच्यापाशी, कुणापाशी? शिलभद्रापाशी. काहीतरी औषध द्या, चांगला आहे का? आणि त्यांनी विचारलं औषध म्हणे हा. बायको म्हटली माझ्या नवऱ्याला औषध द्या. घेत नाही तो. घ्यायची व्यवस्था कशी करा तुम्ही करा, पण द्या औषध, चांगला आहे का? शिलभद्र म्हटला तुम्ही कुराण वाचता काय? म्हणे हा. मग हे जुनं झालं कुराण, मी नवीन देतो तुम्हाला आणून. नवीन कुराण दिलं आणि कुराणाच्या पानाला औषध लावली. शांत व्हा. आणि कसं वाचता? म्हणजे थुंका लावून थुंका लावून थुंका लावून वाचतो म्हणे. पानाला औषध लावली आणि थुंका लावायचा, पान परतवायचं. पानाला औषध लावून थुंका लावून पानाला, थुंका लावून पानाला लावायचा आणि पान परतवायचं. त्या पानाची औषधी थुंक्याद्वारा, बोटाद्वारा तोंडात गेली आणि खिलजी मृत झाला. चांगला आहे का? या इतर समाजापाशी एवढी पॉवरफुल कशी औषध आहे असं त्याला वाटलं नालायकाला. आणि ज्यांनी मनात दुरुस्त केलं, पानाला लावलं औषध, तो मनुष्य कुठं राहतो? सांगितलं नालंद्याला, बिहारमध्ये नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे जगातले विद्यार्थी शिकायला यायचे. आणि माझ्या धर्मापेक्षा, मुस्लिम धर्मापेक्षा इतर समाजापाशी एवढ्या पॉवरफुल औषधी कशा असल, कशा आल्या? तिथे आला, विचारलं औषधी कशा आल्या? ते म्हटले हे सारे ग्रंथ लिहून ठेवले आहे आमच्या ऋषींनी मुनींनी, आणि यात लिहिलंय काय? याला हे औषध, त्याला ती औषध. पानाला बोट लावून थुंक्याच्या द्वारा पोटामध्ये गेलेल्या औषधाने मी दुरुस्त झालो. म्हणजे औषध पॉवरफुल असलं पाहिजे. आमच्या गावाजवळ एक वैद्य होता लहानपणी आमच्या. पाऊस होता तेव्हा आणि एसट्यात चालत नव्हत्या एसट्या. त्या वैद्याकडे जी बाई बिमार आहे तिचं ब्लाऊज नेलं काढून, का ब्लाऊजचा वास घेऊन त्याच्या घामाचं मोजमाप करून औषध द्यायचा. बाई दुरुस्त होती, मी पाहिलं. जो पुरुष बिमार पडला त्याची बनेन नेली, तर बनेन मध्ये घामामध्ये कोणते जंतू आहेत, याला काय झालं, तर बनेनच्या घामाचा वास घेऊन तो वैद्य औषध द्यायचा. देऊरवाडा नावाचं गाव आहे चांदूरबार तालुक्यामध्ये. औषध घरी यायचं, तिथे द्यायचं काम नव्हतं, दुरुस्त करत होते. अशी औषधी, एवढी औषधी इतर समाजापाशी कशी काय? हे जेव्हा वाटलं तेव्हा 10,000 विद्यार्थी एका मिनिटात कापणं सुरू केले. अभ्यास करताना कापले 10,000. आणि यातलं पान सुद्धा शिल्लक राहिलं नाही पाहिजे म्हणून जाळून टाकली युनिव्हर्सिटी. 3 महिने जळत होती युनिव्हर्सिटी. किती पुस्तकं असतील, काय लिहिलं असेल. 1000 किलोमीटर दुरुस्त करायला गेला हा शिलभद्र. पण मुसलमान सोडून इतर लोकांना अधिकार नाही पाहिजे औषधीचा. हे औषध शिकले यातून, ग्रंथातून, ग्रंथ जाळून टाकू म्हणून टोटल जाळून टाकले ग्रंथ. 3 महिने जळत होते, संपत नव्हते. किती ग्रंथ असतील. आणि आम्हाला शिकवतात हा भाईचारा, भाईचारा. तुझ्या मायला माहित आहे का भाईचारा? भाईचारा. आम्हाला चारा केलं, तो भाई झाला. आम्हाला ब्रह्मज्ञान शिकवतात हे लोक, हे संकरित बियाणं, हायब्रिड. आम्हाला सांगा भाईचारा काय? भाईचारा. आम्ही तर लढाईच्या वेळेला अंदर त्यांना झोपवलं, बसवलं, लपून ठेवलं. हा, तुम्हाला समजत नाही म्हणून सावध राहा. आता जागा रे भाई
साधू संतांनी लिहून ठेवला, हा ऋषी मुनींनी लिहून ठेवला हिशोबा. मग काय करायचं, या देहामध्ये यायचं, इथे जगायचं, राहायचं. पण इथे राहता येत नाही जास्त दिवस, मग काय संसार सोडून द्यायचा, काय संसार सोडायचा नाही, सार्थक करायचं या जन्माचं. का, या जन्माशिवाय तुम्हाला पुन्हा परमार्थ करायला मिळणार नाही. मग कसा करायचा या जन्मातला परमार्थ, असा संशय ज्याला आला त्याला या भंगामध्ये उत्तर सांगतात. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी पक्षी अंगणी नुसतं स्वतः करता जगायचं नाही, स्वतःचंही कल्याण करून घ्यायचं आणि जगाला सुद्धा परमार्थ शिकवायचा, ज्ञान शिकवायचं आणि जगाला परमार्थाकरता ज्ञानाकरता प्रेरित करायचं. सत्ता म्हणजे परमार्थाकरता प्रेरित करायची एक बाब आहे, असं आहे. स्वतः चिंतन करणारा हा वेगळा आणि चिंतन करून घेणारा हा वेगळा. म्हणून ज्या लोकांना सप्ताह आयोजन करायची आदत आहे किंवा जे लोक या करता कष्ट करतात, तुकोबारा सांगतात का ते देवाला प्रिय आहे, असं आहे. करोनी चिंतन करवियानी का, तोया झाला लोका नाव जगी. स्वतः परमार्थ करणं वेगळं आणि जगाला करून घेणं वेगळं. स्वतःचं कल्याण करणं वेगळं आणि जगाचं कल्याण करणं वेगळं. स्वतः औषध घेणं वेगळं आणि जगाला औषधीच्या मार्फत जगवणं वेगळं. आपला धर्म, आपला संप्रदाय, आपला सर्व शास्त्र काय सांगते, आपला शास्त्र सांगते जगाला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. याच्या पुढे ऐका, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. साऱ्या जगाला सुख मिळावं, सारं जग आनंदाने नांदावं. ही शिकवण फक्त आपल्या आपल्या धर्मामध्ये आहे, बाकी ठिकाणी तसं नाही आहे. मुस्लिमांमध्ये तर सरळ सरळ असं म्हटलं आहे. तो जाकीर हुसेन सारखा सांगतो, काय सांगतो का मुस्लिमाशिवाय इतर लोकांना या धर्तीवर जगायचा अधिकार नाही. विठ्ठल सांगतो, काय सांगतो, जगाचा अधिक तसं आपलं नाही आहे. आपण सर्वांवर प्रेम करत आलो. म्हणून आपल्या समाजामध्ये कथा असताना महाराची बाई, मांगाची बाई, टेल्याची बाई, माळ्याची बाई, ब्राह्मणाची बाई, मारण्याची बाई, मराठ्याची बाई, साऱ्या बाई एकत्र असं म्हणतात काय, ए तू मांगाची आहे का, होय तिकडे, होय तिकडे. आपण शिकवलं सर्वांना एका ठिकाणी आणणे. त्यांना काय कळते, आपण शिकवलं. आपल्या धर्मामध्ये जेवढं एकत्व आहे, सारा समाज एक करायची ताकद आहे, तशी कुणात नाही आहे. असं आहे आपला धर्मच असा आहे, सर्वांना घेऊन चला, सर्वांना घेऊन चला. म्हणून आपली पंगत असते आणि पंक्तीमध्ये तेली माळी मराठा सारे लोक एकत्र बसतात. काय कारण आहे, आपल्यात जातीभेद नाहीच आहे. जातीभेद पुढाऱ्यांनी निर्माण केला स्वतःच्या मताकरता. हा असं आहे, ते आपल्या समाजात नाहीये. सावतोबा जे बोलले तेच बोलले गोरबा, जे गोरबा बोलले तेच बोलले ज्ञानोबा, जे ज्ञानोबा बोलले तेच बोलले तुकोबा.
आपल्यात भेद नाही आहे. भेद यांनी पाडला, यांनी भेद पाडून आपल्यामध्ये तेढ निर्माण केली. आणि आज आपल्या समाजात दुभंगलेला समाज एका ठिकाणी आल्यामुळे आज सोन्याचा दिवस आला. सोन्याचा दिवस म्हणजे सोनियाचा नाही, सोन्याचा. सोन्यात दिवस आला. तो दिवस तुम्हाला कायम ठेवायचा आहे. म्हणून आपल्या साधू संतांचं चिंतन ऐकायचं आहे. कीर्तन ऐकल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही. म्हणून ऐकायचं आहे. काय ऐकायचं आहे? सर्वांना दुरुस्त करणे असा भाव होता या शिलभद्राचा. तसं सर्वांना कीर्तन ऐकवणे, सर्वांना हुशार करणे, तसं साधूचं काम आहे. संशयाने संसारिकाने नुसतं संसार करायचा नाही, मग काय करायचं? त्याने संसारही करायचा आणि संसार करत करत परमार्थ करायचा. मग परमार्थ करायचा तर संसार करणं होत नाही ना. का? दोन गोष्टी जमत नसतात. ज्याला कीर्तन ऐकायचं आहे त्याला झोप घेता येत नसते. ज्याला झोप घ्यायची आहे त्याला कीर्तन ऐकता येत नाही. बरोबर बरोबर. असं आहे. ज्याला झोप घ्यायची त्याला कीर्तन ऐकता येत नाही. ज्याला कीर्तन ऐकायचं असं आहे. संशय आहे ना. मग परमार्थ करू का संसार करू? संशय आहे ना. संशय काढून टाकला पाहिजे. एका माणसाचा रस्त्याने जाताना पाय भरला. दोस्त म्हटला काय झालं? म्हणे पाय भरला. म्हणे मग पुसून टाक. म्हटलं संशय आहे. म्हणे काय संशय आहे? कशानं भरला काय माहिती. शेणानं भरला का काय न भरला? तुम्हाला काय नाही भरो, पुसून टाक ना. नाही 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 नाही, काय न भरला तपासतो म्हटला. म्हणे काय तपासता? आता हात लावून पाहतो काय न भरला. लाव हात. त्यानं हात लावला. हात सांगते काय शेणानं भरला काय न भरला? सांगितलं काय जा काय कशानं भरला रे? नक्की काही सांगितलं नाही. आता असं कर, हात पुस पाय पुस. तो म्हटलं नाही मला संशय आहे शेणानं भरला काय न भरला. म्हणजे काय नाही भरू ना तुझून ना. नाही तो संशय. म्हणे काय करता? आता तपासतो नक्की काय न भरला. पुन्हा हात नेला नाकापाशी. नेमकं झालं होतं पर्स सर्दी. नाकानं सांगितलंच नाही कशानं भरला पाय. म्हणजे काय रे? म्हणे नाक सांगत नाही कशानं भरला. म्हणजे आता काय करतो मग? एक उपाय शिल्लक आहे. समजला का नाही तुम्हाला? एक उपाय शिल्लक आहे. अरे फेक धुवून टाक पाय, धुवून टाक हात. पण संशय जास्त शहाणपणा. जास्त शहाणपणा शिकले म्हणजे जास्त शहाणपणा करत असतात. अक्कल काही नसते पण शहाणपणा जास्त. म्हाताऱ्या बाया शिकल्या नाही जास्त, अक्कल फार आहे. म्हातारी बाई बेसन करते, दुर्नस टाकते तिखट, दुर्नस मीठ, दुर्नस बेसन, फरफस पसरफस दुर्नस टाकते. काय झालं? काय ते विठ्ठल विठ्ठल दुर्नस टाकते. आणि शिकली बाई पुस्तकातलं वाचते. 4 माणसांना 8 बटाटे पुरे. पण माणसं कोणते? शहरातल्या माणसांना 8 बटाटे, खेड्यातले माणसं गंधासह खातील. तुला काय माहिती? 3 चमचे तिखट पुरे. पण चमचा कोणता? चमचा चहातला टिल्लू का पंक्तीतला टोल्या? तिला काय माहित आहे? तेल टाकल कॅन करल गंजामध्ये पालथी कॅन. असं तेल टाकल बेसनात का रात्री जर बेसन खाल्लं तर सकाळी तसं तेल. तेल टाकले म्हणजे स्वयंपाक करत नव्हे, बुद्धी पाहिजे त्याची. शिक्षण झालं म्हणजे आपल्याला फार कळते, तसं नाही आहे. 4 इंजिनियर सापासारख्या वाकड्या पाईप मध्ये धागा घालायला बसले. धागा जात नव्हता. एक म्हातारा आला बैल घेऊन. विचारलं साहेब काय करता? म्हणे धागा घालतो. पाईप होता वाकडा असा, धागा जात नाही. म्हणे काय झालं जात नाही? म्हणे घालून देऊ काय? दुसरा साहेब म्हटला आबा तुला काय घालताय रे? आम्ही चौघ घालता येईना, आम्ही तर शिकलो आहे, आमचा तो अभ्यास झालाय, आम्ही तर डबल EMA. एका यमाने जात नाही, डबल EMA. डबल EMA पण घालून देऊ का सांगा? दुसरा म्हटला घालतो म्हणते ना. तिसरा म्हटला त्याला काय जमते? मरे जम तसं नाही, म्हातारा माणसाला जमते. म्हणजे त्याला जमते. चौघही साहेब उठले आणि म्हातारा बसला खाली, बुडा बसला खाली. त्यानं बैल दिले सोडून. इकडे तिकडे पाहिलं तर पराठीचा गंज लागला होता. पराठ्या होत्या वाळल्या. आणि त्या पराठीच्या गंजावर एक बारक पिलू होतं मामुजीचं, उंदीराचं. आबानं पिलू पकडलं.
त्याच्या बायाला बांधला धागा, पिलू सोडलं तिकून धागा हजरी कून. साहेब आम्ही हे नाही शिकलो. म्हातारा शिकला नाही पण बुद्धिमान आहे. तसे साधू परमार्थाविषयी बुद्धिमान आहे. त्यांना माहित आहे या देहाशिवाय पुन्हा भजन होणार नाही. याची देई घाडे देवाचे भजन, याची देई घाडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. याची देही घडे देवाचे, याची देही घडे देवा. करता येणार नाही. नाही पुढे कोठे घ्यावया विसावा, फिरून या गावा आल्या विन. या देहात आल्याशिवाय टाळी वाजवता येणार नाही. या देहात आल्याशिवाय माळ घालता येणार नाही. या देहात आल्याशिवाय कीर्तन ऐकता येणार नाही. या देहात आल्याशिवाय परमात्म्याचं भजन करता येणार नाही. मग या देहात आल्याशिवाय परमात्मा भजन करता येणार नाही. मग परमार्थच करू काय? करा परमार्थ, पण संसार सुटत नाही ना. मग काय करावं? संसार का सुटत नाही? मनामध्ये संसार आहे, संसारामध्ये मन नाही. संसारामध्ये मन असलं काढू शकतो आपण, पण आपल्या मनात संसाराने घर केल्या म्हणून सुटत नाही. भांडण मनुष्य रात्री बायको सोबत भांडला आणि तिला म्हटला तू लय भांडत, तुला 14 मला 15, जाय त्या बापाच्या घरी. ती म्हणजे उद्या पार्टी चालली, जाय मला 15 बायका भेटल म्हणे. बरं बरं. सकाळी बाई लागली थैली भरायला, साडी टाक, कपडे टाक. नवरा आला, चालली मग तू काय म्हटलं? ए पुष्पा, पुष्पेव खरंच चालली काय तू? ए पिंट्याची माय पुष्पे, चालली मग तू? तुझं तोंड नाही पाहणार. तुम्हाला 14 मला 15, चालली मी आता. खरंच चालली काय तू? काय म्हटलं? ए काय म्हटलं? खरं चालली काय? ए पुष्पा, तू तोंड नाही मार तुमचा आता, तोंड नाही पाहणार तुमचा आता. बाईनं थैली भरली निघाली, दारापाशी जायला लागली. तुमचं तोंड नाही पाहणार. फ्रीज मध्ये दूध आहे, दूध टाकून चहा प्या, कोरा नका पिऊ. तू तोंड नाही पाहणार. तुला काय घेणार तो काही टाकू आता. पण बाईचं मन निघत नाही, त्याचं मन निघत नाही. पण 10 वाजता भाजीपालेवाला येतो, भाजीपाला घ्या, कोरडं खाऊ नका. तू तोंड नाही पाहणार. समजलं का नाही? ऐ भाजीपाला